नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण नवगोमंतक हॉटेल डोंबिवली इथे आलेलो आहोत। हे हॉटेल प्रसिद्ध आहे इथल्या टेस्टी आणि खास जेवणासाठी। चला तर आज जाऊया आणि पाहूया हे हॉटेल कसं आहे आणि इकडच्या जेवणाची चव कशी आहे ती। आतून ह्यांचं रेस्टॉरंट तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे। ह्यांचं वरती पण म्हणजे सिटिंग अरेंजमेंट आहे, वरती सुद्धा बसायला आहे। आम्ही 8 वाजता आलेलो होतो, खालचं हे पूर्ण फुल झालं होतं आणि त्यानंतर सुद्धा बाहेर वेटिंग होतं। वरती पण काही लोक बसली आहेत, ज्यांना कोणाला वरती बसायचं आहे ते सुद्धा वरती बसू शकतात। सो एकंदरीत मी जस्ट एक अंदाज लावते का रश आहे, एवढं वेटिंगला लोक आहेत, याचा अर्थ टेस्ट वगैरे चांगली असू शकते। सो बघूया कसं एकंदरीत ह्या सगळ्याची टेस्ट आहे फूडची इकडच्या। इथे मी भरलेले बोंबील मागवले होते, ज्याच्यामध्ये प्रॉन्सचा खिमा होता। त्यानंतर प्रॉन्स तवा फ्राय मागवला होता, अतिशय मसाला अतिशय सुंदर लागलेला होता, खूप टेस्टी होते दोन्हीही स्टार्टर। त्यानंतर इथे आम्ही ही चिकन थाळी मागवली होती। ही जी खोबऱ्याची चटणी दिसते, ज्याच्यामध्ये प्रॉपर मस्त आगळ वगैरे टाकून ही चटणी केलेली होती, खूप सुंदर। चिकन अतिशय व्यवस्थित कुक झालेलं होतं। त्यानंतर आम्ही इथे मागवलं पापलेटची थाळी, फिश करी तर एक नंबर, फिश फ्राय पण सुंदर होतं। बोंबील फ्राय मागवले होते, रवा फ्राय मागवले होते, जे की डीप फ्राय आलेले होते, ते सुंदर। रेशमी कबाब एक नंबर, कोळंबी भात मागवला होता हा, तो पण अतिशय सुंदर होता। सांगण्याचा अर्थ हाच की ज्या ज्या आम्ही डिश मागवल्या त्या अतिशय सुंदर होत्या, व्यवस्थित त्याला मसाला लागलेला होता, मीठ प्रॉपर होतं, टेस्ट सुंदर होतं, प्रॉपर कुक झालेलं होतं, खूपच सुंदर। आणि मसाला वगैरे पण खूप छान लागलाय त्याचा। म्हणजे असं मालवणी लोकांना तर तुम्हाला माहिती आहे फिशचं किती क्रेज असतं, आणि त्यात इतकं सुंदर जेवण मिळालं तर छान। कोळंबी भात चव असे ना बघा, या दोघांची ऍक्टिंग तर बघा, दोघं असं बोलतायत की आम्ही बीचवर आलोय आणि आम्ही लिंबू सरबत पितोय। मी इथे तुम्हाला नवगोमंतकचं मेनू कार्ड पण शेअर करते आहे। तुम्हाला जर मालवणी जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल किंवा नवीन काही ट्राय करायचं असेल तर नक्की या हॉटेलला व्हिजिट करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा। थँक्यू सो मच।